मुरबाडमधली बातमी आहे। मुरबाडमध्ये प्रवाशांनी कंडक्टरला मारहाण केलेली आहे। 5 रुपयांवरून वाद झाला आणि या वादामुळे कंडक्टरला मारहाण करण्यात आली आहे। मारहाण करणारे जे प्रवासी आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत। मुरबाड एसटी बसमधील हा धक्कादायक प्रकार आहे। आपण बघतोय आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रदीप, हॅलो। हा प्रदीप, अधिक माहिती द्या या सगळ्याबद्दलची। हे मुरबाडची घटना नसून ही कल्याण मधली घटना आहे। मुरबाड एसटी बस आहे। या एसटी बस मधली धक्कादायक प्रकार आहे। 5 रुपयावरून हा वाद झाला होता। त्यामुळे या 5 रुपयाच्या वादाचं प्रकरण मारहाणीत झालं आणि नितीन खंडागळे असा कंडक्टरचं नाव आहे, त्याला प्रवाशांनी मारहाण केली आहे। हा सर्व प्रकार कल्याण इथे घडला असून मुरबाडच्या एसटी बस होती। त्याचप्रमाणे महात्मा फुले पोलीस स्टेशनला आता त्या प्रवाशाला आणि कंडक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि प्रवाशावर लवकरच गुन्हा दाखल होईल असं पोलिसांनी सांगितलं। अगदी प्रदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर मालेगाव मधली एक ब्रेकिंग बातमी आहे। मालेगावमध्ये 10वीत शिकणारे 4 विद्यार्थी बेपत्ता झालेले आहेत। हे 4ही विद्यार्थी कालपासून बेपत्ता आहेत। क्लासला जाताना हे विद्यार्थी बेपत्ता झाल्याची माहिती मिळते। पोलीस आणि नातेवाईकांनी जोरदार शोध घ्यायला सुरुवात केली। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, मालेगावमधले 4 विद्यार्थी कालपासून बेपत्ता आहेत आणि हे विद्यार्थी क्लासला जाताना बेपत्ता झाल्याची माहिती मिळते आहे। अधिक माहिती घेऊयात, बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। बब्बू, काय अधिक माहिती आहे याबद्दलची? हे 4 विद्यार्थी मालेगावच्या कॅम्प परिसरात राहणारे आहे। काल ते 4 मित्र आहे आणि 4 मित्र आहेत ते क्लासला जातोय असे घरातून सांगून गेले। मात्र घरी ते बराच वेळ क्लासचा वेळ संपल्यानंतरही घरी परतले नाही। त्यानंतर पालकांनी शोधाशोध केली, अनेक नातेवाईकांना फोन केले पण कुठेच ते आढळून आले नाही। शेवटी त्यांनी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पोलिसांनी एकाच वेळेला 4 विद्यार्थी बेपत्ता होणं हे गंभीर घटना आहे। त्याच्यामुळे पोलिसांनी तातडीने दखल घेऊन आपले पोलीस पथक जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केलेले आहे। 2 महिन्यापूर्वीच मालेगावमध्ये मुलं चोरणारी टोळी आल्याच्या संशयावरून 4 लोकांना मारहाण करण्यात आली होती। त्या अफवेनंतर कदाचित ही पुन्हा अफवा पसरू नये यासाठी पोलीस खबरदारी घेत आहे आणि अद्याप तरी या मुलांचा शोध लागलेला नाहीये। संदीप, धन्यवाद बब्बू तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर एक ब्रेकिंग बातमी आहे, उत्तर प्रदेशमधून येते। उत्तर प्रदेशमध्ये वायुदलाचं विमान कोसळलेलं आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये लँडिंग करताना अपघात झालाय। विमान कोसळूनही दोन्ही पायलट सुरक्षित आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, उत्तर प्रदेशमध्ये वायुदलाचं विमान कोसळलेलं आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये लँडिंग करत असताना या विमानाचा अपघात झालेला आहे आणि विमान कोसळून दोन्हीही पायलट सुरक्षित असल्याची माहिती मिळते। ही दृश्य आपण बघतोय, बागपत उत्तर प्रदेश मधली ही दृश्य आहेत। यामध्ये वायुदलाचं हे विमान कोसळलेलं आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये लँडिंग करत असताना हे विमान कोसळलेलं आहे। मात्र सुदैवानं दोन्हीही पायलट सुरक्षित आहेत। यानंतर क्रिकेटमधली एक ब्रेकिंग बातमी आहे। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यामध्ये विराटनं शतक ठोकलेलं आहे। कसोटी कारकिर्दीतलं विराटचं हे 24वे शतक आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, काल पहिल्याच कसोटीमध्ये पृथ्वी शॉनं पदार्पणामध्ये शतक ठोकलेलं आहे। तर आज दुसऱ्या दिवशी कसोटीमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं शतक ठोकलेलं आहे। विराट कोहलीचं हे 24वे शतक आहे।